दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पवन आणि महेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तर त्यांच्या समोर आहे तो म्हणजेच कुठला गोलंदाज तर नवनाथ गहिला स्ट्रायकिंग गोलंदाज आपण पाहतोय नवनाथ याला. प्रदीप नक्कीच या इनिंगसाठी किंवा मग या षटकासाठी नक्कीच आम्ही तुमच्याकडे येतोय. कशा पद्धतीने या ठिकाणी काय अपेक्षा करतोस, कितीपर्यंत असायला हवे हा स्कोर, प्रोजेक्टेड स्कोर? बघा दोन्ही संघाचा फॉर्म जर आपण बघितला आणि या मैदानाचा आपण रेकॉर्ड जर बघितला तर कमीत कमी या मैदानावरती 35 ते 40 धावा व्हायला हव्या 3 षटकांमध्ये. नवनाथ पहिल्या बॉल वरती आक्रमण केलंय मात्र फटका फसलाय. कुमार आलाय तिकडे, धीरज देखील आलाय आणि धीरज याने खूप चांगला झेल पकडलाय. A1 पवन याची आपण पाहतोय खेळी पहिल्या बॉल वरती संपुष्टात आलेली आहे. पहिल्या बॉल वरती फलंदाज बाद. पहिल्या बॉलवरती फलंदाज बाद झाला पवन, ज्याने खूप चांगली कामगिरी केली होती या अगोदरच्या मॅच मध्ये. नव्याने फलंदाज धीरज नव्याने फलंदाज इन झालाय, स्ट्राईक वरती असेल. ना स्ट्राईक एंड वरती पाहतोय आपण महेश वारद याला. बॉलिंग ट्रॅक वरती नवनाथ गहिला षटकातील दुसरा बॉल घेऊन जाईल. वेगवान चेंडू, तेज तर्रार. बाकीचं काम यष्टिरक्षक किरण पूर्ण करतोय. चेंडूची सांगता झालेली आहे. बॉल इथे आलाय. टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग करत असताना पहिले 2 चेंडू आपण बघितले तर एक बॉल वरती विकेट, दुसरा बॉल धाव, डॉट बॉल आलाय. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. इथे बघा अपील झालाय, अपील उचलून धरलाय पंचांनी. धीरज आल्या पावली आता माघारी जाताना दिसतोय. फलंदाज बाद. बघा सुरुवात इथे थोडीशी खराब झालेली आहे, मात्र सुरुवात खराब होऊया चांगली. फिनिश कशा प्रकारे होतोय हे फार महत्वाचं आहे. बघा धावसंख्या आतापर्यंत 0, 3 चेंडू टाकून झालेत, 2 गडी बाद झालेत. बघा सुरुवात खूप चांगली झालेली आहे. फिनिशिंग टच कशा प्रकारे दिले जाईल ते देखील पाहणं फार गरजेचं आहे. आपण पहिला दिवस जर बघितला, भाबोला संघ सुपर 5 मध्ये पोहोचलाय, त्याचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बी हा संघ क्वालिफाय झालाय सुपर 5 मध्ये, त्यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर जेएमबी स्पोर्ट्स डोंगरीपाडा आणि त्यानंतर निस्टार वसई, सर्व संघांचं हार्दिक हार्दिक स्वागत. इथे बघा चेंडूला खेचून घेतलाय, संजयने कॉल दिलाय का हा झेल माझा आहे, हा झेल मी पकडणार आणि पकडलाय. अजय मडवी आल्या पावली माघारी परततोय. फलंदाज बा. बघा ज्या प्रकारे आपण पाहतोय ते फलंदाजीचा क्रम आपण पाहतोय. आयाराम गयाराम अशी स्थिती सध्या तरी धावफलकावरती पाहायला मिळते, कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय विकेट्स डाऊन झाल्या 3 धाव अद्याप धावफलकावरती लागलेली नाहीये. सागर सर काय म्हणाल, ज्या प्रकारे ते विकेट्स ची पतन झालेलं आहे, क्रिकेटिंग सेन्स आणि आलेला रिलॅक्सपणा, जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या संघाला एखाद्या चुरशीच्या लढाईमध्ये मागे झारता
तेव्हा मात्र रिलॅक्स होता आणि पुढच्या संघाला अंडर एस्टिमेट करता. गृहीत धरून जमणार नाहीये, कारण की पेंढरीपाडाचा जो संघ आहे त्यांच्याकडे सुद्धा टॅलेंटेड गोलंदाज आहेत. पहिल्याच या षटकामध्ये किती गडी बाद झालेत आतापर्यंत? 3. ही अपेक्षा होती का? तर नाही. म्हणून चांगला क्रिकेट खेळावा लागेल. सिंगल बॉलवरती विश्वास ठेवावा लागणार आहे. इथे बघा फक्त हलक्या त्याने आता हा चेंडू इथे खेळून काढला गेला. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न महेश बोसर आहे तिकडे. बघा चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र एक धाव ही आलेली आहे. ऑन दी मार्क आता आपण पाहतोय वैभव आणि त्याचा संघ देखील. एक धाव ही धावफलकावरती लागली जाते. सन्मानजनक इथं क्रिकेट खेळावं लागणार आहे. सन्मान देखील द्यावा लागणार आहे या गोलंदाजाला, कारण विकेट्स 3 गमावलेत, अडचणी वाढल्यात. शेवटचा एक बॉल बाकी आहे. धावसंख्या 1. शेवटचा बॉल बाकी असेल आणि आता महेश वारत स्ट्राईक वरती आपण पाहतोय. हा चेंडू इथे सोडून दिला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. बघा ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू होता. महेश आणि रिस्क घेतलेला नाहीये. चेंडूला त्याने जाऊ दिलंय, कारण या प्रकारे चेंडू खेळत असताना कधी कधी बॅटचं एज लागत असतं, विकेट जाण्याची शक्यता होती. तेच कारण त्यांनी धैर्य दिलंय, धैर्य दाखवलंय आणि चेंडूला सोडून दिलाय. षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या आपण पाहतोय 1, गडी बाद झाले 3. सुपर 5च्या लढाईत यानंतर सुरू होताना दिसेल. मात्र आता जी एक सुपर डुपर लढाई झाली, या अगोदर प्रेक्षकांची जी उत्कंठता असते ती वाढलेली आहे आणि ते राजावली संघ एक रिलॅक्स फलंदाजी करण्याच्या मागे या ठिकाणी बघायला मिळतोय. त्यांनी का बॅटिंग घेतली असेल तर त्यांना गोलंदाजीवरचा विश्वास वाढला असेल. मी म्हणेन या 3 षटकांमध्ये किमान 25 ते 30 धावा जरी आल्या तर एक चांगला टफ मॅच आपल्याला बघायला मिळेल. प्रदीप, ज्या पद्धतीने वैभव आहे, वैभव याच्याकडे चांगली फलंदाजी आहे, महेश मैदानामध्ये आहे, म्हणजे अजून सुद्धा राजावली संघाचे खंदे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. शॉर्ट पिच बॉल, चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, इथे चूक झाले, मात्र या चुकीला माफी तर नाही. प्लस धावसंख्या समोरच्या संघाच्या बाजूने वाढणार आहे. 2 धावा या धावफलकावरती लागल्या जातील. गोलंदाजी मार्क वरती धीरज डिंडा ढवऱ्याचा फलंदाज आहे. इथे आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी सुद्धा तो करतोय आणि त्याच्यावरती गोलंदाजीचा विश्वास लेफ्ट आर्म राऊंड द विकेट न मारा करण्यासाठी दिलाय. शॉर्ट पिच बॉल, क्षेत्ररक्षक आहे, मात्र या ठिकाणी काय घडेल? फलंदाज बाद झालाय. अजून एका चांगल्या फलंदाजाचं पतन झालंय. आता मात्र कठीण झालाय मार्ग राजावली संघासाठी. यस डिके मला मी नक्कीच उल्लेख करेन या संघाचा, कारण जो संघ जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा हा संघ जर आपण पाहिला तर नक्कीच स्लो पॉइझन सारखं काम करत असताना दिसतोय. एवढा मोठा संघ तुम्ही बाहेर काढतायत अष्टभुजा लहूपाडा सारखा, त्यानंतर मात्र अशी निष्काळजीपणाची फलंदाजी जी आपल्याला बघायला मिळते. मात्र क्रिकेट अजून संपलेला नाहीये. इथून अजून सुधारण्यासाठी संधी आहे, कारण अजून सुद्धा मला वाटते 10 चेंडू शिल्लक आहेत या इनिंगचे. विकास शेलार आलाय. विकासला संधी असेल हिरो बनण्याची, कारण त्यांचे अगोदरचे वरील फळीचे फलंदाज जे होते ते थोडेसे कमजोर ठरलेत. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र आपण पाहू शकतो अपील केली होती. प्रेशराईज करण्याचा प्रयत्न पंचांना काय होतंय तर आपण पाहू शकतो. नक्कीच धीरज याने चांगलं काम केलंय आतापर्यंत. प्रदीप, कठीण झालंय, परिस्थिती कठीण आहे, मात्र अजून सुद्धा संधी आहे, कारण 9 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. बघा ज्या प्रकारे फलंदाजाने आतापर्यंत फलंदाजी केलेली आहे, इथे हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुली ठरलेला आहे. पुल पॉवरफुल झालाय, सक्सेसफुल झालाय आणि हा षटकार ठोकलाय.
प्रेक्षकांना विनंती आहे, प्रेक्षकांनी लक्षात घ्यायचं आहे, या अगोदर दुर्घटना घडलेली आहे. जी छोटी मुलं आपण मॅच बघण्यासाठी घेऊन येतात त्यांना आपण सांभाळायचं आहे, त्यांची थोडीशी काळजी घ्या. कारण या अगोदर एका छोट्या मुलाच्या डोक्यावरती चेंडू जाऊन पडलेला आहे. तर छोट्या मुलांना आपण इकडे तिकडे सर्वत्र पाठवू नका, प्लीज विनंती असेल, आपण काळजी घ्या. तर हा षटकार आलाय, ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका धावफलकावरती येताना पाहतोय. तन्मय कोणाचा आहे? याला जरा साईडला चालवून त्याला सांगा तोडक्यासाठी वाचलाय. अगोदर एका मुलाच्या डोक्यावरती चेंडू पडलेला आहे आणि त्या चेंडू सगट मुलगा खाली पडलेला आहे. बघा, हसू नका, मस्करीमध्ये घेऊ नका कृपया करून. लहान मुलं आहेत आणि लहान मुलाच्या डोक्यावरती जेव्हा आघात होतो तेव्हा त्याचा त्रास हा नंतर जाणवतो मित्रांनो. तर विनंती असेल खास करून आपापल्या मुलांना सांभाळा. धीरज राईट लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. नक्कीच चांगला फटका खेळला जातोय. एक चांगली क्षेत्ररक्षण करण्याची पद्धत मला वाटतं महेश त्या ठिकाणी होता. महेश भोसले याने चांगलं क्षेत्ररक्षण केले धावसंख्येमध्ये भरभराट होत असताना. तर 9 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसऱ्या षटकाची आदरणीय सन्माननीय रुपेशजी मेढे यांना सुद्धा आमंत्रित केलं जात आहे. आपण सुद्धा स्टेजवरती येऊन असं नसतं. पुन्हा एकदा महेश, चांगलं क्षेत्ररक्षण महेश याने तिथपर्यंत केलेलं आहे. त्या ठिकाणी आपण जर पाहतोय शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये, तर आदरणीय सन्माननीय नागलेगावचे माजी उपसरपंच सन्मान्य श्री रुपेशजी मेढे यांना सुद्धा आपण स्टेजवरती आमंत्रित करतोय. या आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून विनंती केली जाते की स्टेजवरती येऊन असं नसतं बाबत. चला काही करा. 2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय, अजून 1 षटक बाकी आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण बघितली तर फक्त 10 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. आता शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत, पाहूया 6 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय राजावली संघ. विनंती आहे जे संघ क्वालिफाय झालेत सुपर 5 मध्ये त्यांच्या संघनायकाने आमच्या स्टेजच्या समोर यायचं आहे. आपण यानंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ हा करणार आहोत. हवाला बॉईज, वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव, जेएमबी स्पोर्ट्स डुंगरीपाडा आणि न्यू स्टार वसई. दरम्यान मी विनंती करते पुन्हा एकदा सन्मान्य श्री किरणजी तुंबडा यांना सुद्धा, किरण दादा आपल्या सुद्धा स्टेजवरती येण्याची विनंती केली जाते. मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले संघाच्या माध्यमातून नागल्याचे ग्रामस्थ त्यांना सुद्धा विनंती आहे सर्वांना की या ठिकाणी स्टेजवरती येऊन असं नसतं बाबा, अशी आपल्याला सुद्धा विनंती केली जाते. धीरज सॉरी वैभव आहे, वैभव आणि त्याच्या जोडीला आहे विकास. बॉलिंग मार्क वर गोलंदाजीसाठी मिलिंद दिंडा. अपील आणि पंचांनी अपील उचलून धरले. वैभव झालाय बाद. कॉट बँड विकेटच्या पद्धतीने वैभव सोळे बाद झालाय. आदरणीय सन्माननीय सागरजी तुंबडा यांना सुद्धा विनंती करते आपण सुद्धा स्टेजवरती येऊन असं नसतं बाबा. सागरजी तुंबडा आपल्याला सुद्धा आम्ही स्टेजवरती येऊन बसण्याची विनंती करतोय. फलंदाज बाद झाला वैभव, त्याच्यानंतर आलाय नव्यानं मयूर रावते. मिलिंद याचा पुढचा चेंडू लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला तर एक धाव नक्कीच पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल. त्या ठिकाणी सुनील होता. सुनील याने जो थ्रो केलाय मात्र 2 धावा तोपर्यंत मिळतील आणि या 2 धावेने धावफलक थोडासा पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 12 वरती. दोन चेंडू आतापर्यंत ढकून झालेले आहेत. 4 चेंडूचा खेळ आपण पाहतोय की शिल्लक आहे. थोडासा मी म्हणेन पूर्णपणे कंट्रोल मध्ये ठेवले राजावली संघाला पंढरीपाडा संघाच्या माध्यमातून. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. शतरक्षक आहे, चेंडूला उचलेल, फेकेल, तोपर्यंत 2 धावा. बघा सिंगल डबल हे जे तंत्र आहे ते तंत्र या पिचवरती जाम चांगलं आहे. त्यामध्ये भरपूरच चांगलं आहे कारण की आपण जर पाहिलं तर इथे एका धावेसाठी खेळलं तर 2 धावा मिळण्याची शक्यता आहे आणि विकेट सुद्धा जात नाही.
मात्र अगोदरच्या ज्या चुका झाल्या त्याच्यामधनं थोडसा काहीतरी धडा घेतलेला दिसतोय. आणि आता आलेला मयूर रावते हा जो खेळाडू आहे त्याने 2 चेंडूमध्ये 4 धावा घेतल्यात. म्हणजे धावसंख्या वाढू लागली, धावसंख्या वाढू लागली आणि धावसंख्या पुढे पुढे प्लस होताना दिसते. पुन्हा एकदा मिलिंद आउटसाइड ऑफ स्टंप इनसाइड आउट करून खेळण्याचा प्रयत्न. वाईट चेंडूची नोंद येते. धाव फलक आपण पाहू शकतात. 1 न पुढे सरकेल. धावसंख्या 15 धावा. रिव्ह्यू या ठिकाणी घेतलाय तो म्हणजेच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. त्यांचं म्हणणं आहे की चांगला बॉल आहे मात्र अंपायरने वाईट दिलाय. ज्यांची आम्ही नावं घेतो त्यांना विनंती असेल की आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. ज्यांनी आपल्याला मोलाचं सहकार्य केलंय त्यांचे सुद्धा आपण त्यांना सुद्धा आमंत्रित करणार आहोत. आदरणीय सन्माननीय रत्नाकरजी उर्फ निलेश दत्तात्रय पाटील तसेच पुष्पक रत्नाकर पाटील यांना आपण आमंत्रित करूया. चला पंचांचा निर्णय हाच लागू राहील कारण की चेंडू आहे व्हाईट बॉल. जसं म्हटलं जातं की खालच्या कोर्टाने जो निर्णय दिला तोच वरच्या कोर्टाने सुद्धा दिला. त्यामुळं आता याला चॅलेंज आपल्याकडे तरी सध्या चॅलेंजचा ऑप्शन नाहीये. दरम्यान पुढचा चेंडू राईट आर्म ओन द विकेट. लोअर फुल टॉस चांगला खेळलाय मी म्हणेन या चेंडूला चांगला खेळलाय. एकदा पुन्हा दुसऱ्या धावाचा प्रयत्न घातक ठरू शकतं. या 2 धावा झाल्या असत्या की नाही मात्र 1 धाव तरी मिळाले. धाव फलक पुढे सरकला 16 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत किती धावा आतापर्यंत तर या षटकामध्ये आतापर्यंत 6 धावा आल्या. चेंडू टाकून झाले ते 4-2 अजून सुद्धा शिल्लक आहे. काय चांगली मॅच. धावसंख्या 16 एका मोठ्या फटक्याच्या गरजेमध्ये आहे तो म्हणजेच राजावळी संघ. ऑन साइडला खेळला जात आहे. चेंडूला पुन्हा एकदा शतरक्षक तैनात आहे. चांगला शतरक्षण धीरज याच्या माध्यमातून थ्रो सुद्धा चांगला केला आहे. रिटर्न सुद्धा चांगला केलेला आहे. धावसंख्या पुढे सरकली गेली ती म्हणजेच 17 धावा. एक शेवटचा चेंडू फिनिशिंग टच कशा पद्धतीने दिला जाईल हे सुद्धा तेवढंच पाहणं गरजेचं आहे. षटकाची झाली समाप्ती. या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झाली 17 आणि 18 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. आता प्रेक्षकांना कुठेही जाऊ नका. यानंतर आपण चिठ्ठ्यांचा कौल घेतोय आणि त्यानंतर लाईव्ह ऍक्शनच्या जोडीला पुन्हा एकदा मैदानाच्या बाजूने आपण वळतोय. ओ टू प्रदीप. हॅलो सर, आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. 5 चिठ्ठ्या उडवल्या जातील व तो भावोला बॉईज पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला. दुसऱ्या दिवसामध्ये वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बी. तिसरा दिवस जेएमबी डोंगरीवाडा. चौथा दिवस न्यू स्टार वसई आणि आजच्या दिवसामध्ये एक संघ विजय संघ म्हणून चिठ्ठी नोंदवली गेली. 5 चिठ्ठ्या आहेत. 5 चिठ्ठ्या उडवल्या जातील. 2-2 ची जोडी असेल. एका संघाला बाय असेल. कार्तिक 2 चिठ्ठ्या उचलल्या जात आहेत. पहिली सेमीफायनल असेल. अक्षय आपल्याला वाचून दाखवतील. अक्षय पहिला सेमीफायनल कोणाचा असणार आहे? न्यू स्टार वसई भावोला बाईस. बघा, न्यू स्टार वसई आणि भावोला बाईज असा पहिला सेमीफायनल असणार आहे. चला पुन्हा एकदा पाहूया दुसरा सेमीफायनल. विजय संघ आणि जय अंबे स्पोर्ट्स डोंगरेपाडा म्हणजे वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बिया संघाला बाय मिळालेली आहे. चला भाबोला बॉईज कॅप्टन या. टॉस आपण लगेच करणार आहोत.
चला आपण टॉस करतोय. सामना हा 3 षटकाचा असणार आहे. सुरेंद्र घाटाल, अक्षय काहीतरी सांग इकडे. विकास वल्वी यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. छापा असा कॉल आणि छापा आलेला आहे. टॉस न्यू स्टार वसई संघाने जिंकला. अक्षय आपला निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण. चला शुभेच्छा असतील, आपला देखील शुभेच्छा असतील. चला जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. सामना देखील सुरुवात होते. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. चला आपण जाऊया प्रदीप यांच्याकडे. नंतर पुन्हा एकदा आपण चला सध्या तरी आपण जर पाहिलं तर येतोय मैदानाच्या बाजूनं कुमार याचा हा फटका हवेमध्ये होता. यष्टनच्या मागे गेला होता चेंडू आणि त्याच चेंडूवरती 2 धावा आल्यात. राजावळी संघ या संघाने 17 धावा बनवल्यात. 18 धावांचं लक्ष. पहिल्या चेंडूवरती 2 धावा देतोय. मी म्हणेन त्यांच्याकडे ऑप्शन नाहीये. त्यांच्याकडे ऑप्शन एकच आहे, विकेट किंवा डॉट. हे 2 ऑप्शन पैकी कुठलाही ऑप्शन त्याने निवडायला हवा. वैभव सोळे माहिर आहे अशा धावा रोखण्यासाठी. राईट मोर विकेटचा मारा ऑन साइडला. इथे मात्र कुमार याने हात दाखवलेत की आम्ही सहजासहजी सोडणार नाहीयेत. हा सामना लवकर संपवण्याच्या तयारीमध्ये मैदानामध्ये उतरले. षटकार. पहिल्या चेंडूची षटकार आलाय प्रदीप. मात्र मॅच या ठिकाणी 8 धावा 2 चेंडू मध्ये दाखवते. वैभव पुढे साचवण करण्याचा प्रयत्न यावेळेस कुमार याचा. बॅटचा एज लागल्यानंतर चेंडू डिक्लेअर मध्ये ट्रॅव्हल झालाय. या 2 धावा आल्यात आणि आता धावसंख्या 10 या आकड्यावरती बघा दुहेरी अंकात प्रवेश झालाय. टार्गेट जर आपण बघितलं, एक माफकचं टार्गेट आहे. 18 धावांचं माफकचं आव्हान आपण पाहतोय आणि पहिल्या 3 बॉलवरती 10 धावा आल्यात. म्हणजे अजूनही मॅच जिंकण्याकरता 8 धावींची आवश्यकता आहे. मला वाटतं राजवली संघाला घाई झालेली आहे घरी जायची. मला वाटतं दुसऱ्याकडे देखील ते क्वालिफाय झालेत. जेव्हा तुम्ही डबल माइंड असता त्यावेळेस असं होतं कधी कधी. त्यामुळं एका जागी फोकस करावा लागेल. दरम्यान रिव्हर्सचा प्रयत्न. कुमार हसतोय स्वतः आणि इथे आपण पाहू शकता एकच धाव या ठिकाणी 22च्या रूपाने मिळेल. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या झाली ती 11 धावा धावफलकावरती लागल्यात. बघा आता कुमारकडे एक्सपेरिमेंट करण्यासाठी संधी आहे. ते सध्या तो करतोय देखील. अर्थातच जर आपण पाहिलं तर जसं म्हटलं की राजावळी संघ दुसऱ्या ठिकाणी सुद्धा पोचलेला आहे. याचाच अर्थ आपण पाहू शकतो की ज्या पद्धतीने ते खेळतात थोडासा विचलित आहे लक्ष. त्यामुळे थोडासा कामगिरीवरती इफेक्ट पडलाय. गतीमध्ये परिवर्तन होतं आणि या ठिकाणी 1 धाव नक्कीच मिळाली जाते. एका धावेनं धावसंख्या डझनभर धावसंख्येमध्ये नेऊन ठेवले. आता फक्त 6 धावांची गरज आहे प्रदीप. आणि चेंडू राखून झालेत या पहिल्या षटकाचे ते म्हणजेच 5 म्हणजे 13 चेंडू आणि 6 धाबा. बघा कुमार चांगली कामगिरी केली कुमार याने. कुमार याच्या चेहऱ्यावरती एक स्माइल देखील आपल्याला पाहायला मिळतंय. कुमार याचा हसरा चेहरा सध्या तरी आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती आता संजय 6 धावींची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. ऑन साईडला हा फटका देखील गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. 1 धाव तर कंप्लीट झालाय. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील येथे वेगाने पूर्ण केली गेली. या 2 धावा पूर्ण झाल्यात. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 14 धावा. अजूनही 12 चेंडूंमध्ये 4 धावींची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 4 धावा. बघा इकडनं देखील राजावली संघ कमबॅक करू शकतो. बघा इकडनं देखील कमबॅक होऊ शकतो. आपण बघितलं होतं की राजावली संघाने ज्या प्रकारे एका ओव्हरमध्ये 22 धावा ठोकल्या होत्या आणि अष्टभुजा स्पोर्ट्स लहुवाडा संघाने दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 1च धाव खर्च केली होती. त्याच प्रकारे त्याला कामगिरी करावी लागणार आहे ती म्हणजे धीरज निळके या गोलंदाजाला. कमीत कमी धावा या षटकात त्याला खर्च करावा लागतील, 1 किंवा 2.
नक्कीच आपण सांगून जमणार नाहीये. त्या संघाच्या त्या खेळाडूंच्या ते मनामध्ये असायला हवं. मात्र धीरज आलाय. राईट आर्मर राऊंड द विकेटचा मारा. शॉर्ट पिच बॉल हवेमध्ये. चेंडू शतरक्षक चेंडूच्या खाली आलाय. मात्र एक धाव पूर्ण होते. एका धावती समाधान मानावं लागेल. आपण पाहू शकतो कुमार याने या चेंडूला खेळलं होतं. सिंगलनं धाव थोडासा पुढे सरकेल. 3 धावांची गरज आहे प्रदीप. मात्र इथे आपण पाहू शकतो एका सोप्या विजयाच्या बाजूने वाटचाल करत असताना दिसतोय. तो म्हणजेच पेंढरीपाडा संघ, जगदंब स्पोर्ट्स हा संघ. आणि ज्या पद्धतीनं या दोन्ही फलंदाजांनी फलंदाजी केली दरम्यान संधी निर्माण झाली आहे आणि इथे विकेट मिळालाय तो म्हणजेच संजय याचा. बघा आता राजावली संघाला हा मॅच जिंकायचा असेल तर विकेट्स हा एकच ऑप्शन त्यांच्याकडे आहे. एक नाही तर दोन. एक तर विकेट नाहीतर डॉट बॉल. अजूनही 3 धाबींची आवश्यकता आहे. बॉल टाकून झाले 2 म्हणजे आता 10 चेंडू बाकी आहेत आणि 10 चेंडू मध्ये 3 धाबींची आवश्यकता आहे. बघा या मैदानामध्ये आपण जर बघितलं तर वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघाने 18 चेंडू मध्ये 17 धावा डिफेंड केल्या होत्या. इथे 18 चेंडू मध्ये 18 धावा बनवायच्या आहेत आणि पहिल्या षटकात खूप चांगली सुरुवात झालेली आहे. मात्र या दुसऱ्या षटकात थोडासा आपण जर बघितला थोडासा अडखळला गेलाय. फलंदाज संजय धिंडा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बादून माघारी परतलाय. आता 3 धाबींची आवश्यकता आहे. 10 चेंडू 3 धावा. नव्याने फलंदाज नवनाथ गहिला. इथे बघा स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू देखील काढला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव तर कंप्लीट झालाय. बघा थोडासा फंबल झाला त्याचा फायदा उचलला गेला. 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. स्कोर आता लेव्हल झालाय. स्कोर इज लेव्हल. आता मॅच जिंकण्याकरता फक्त एका धावीची आवश्यकता आहे. इकडे जर आपण बघितलं सामना पूर्णपणे एकतर्फा पाहायला मिळतोय. चेंडू ऑफस्टमच्या बाहेर हाताला गेलाय. पंचांनी सांगितलंय की हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. आणि अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलेला आहे तो म्हणजे जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाने आणि सुपर 5 मध्ये तो क्वालिफाय झालाय. राहुल पाटील करतय दावा नवीन राहुल भाई करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. राहुल पाटील करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. राहुल भाई करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. मस्तूर करतय बाजी. राहुलच्या जागेवर राहुल पण आहे.